कळवणला घेऊन अशी पार्टी होईल अशा वाटणेलेच नव्हता. मस्तपैकी शार्पीनी गाडीवरून आणि बँड गाडीवरून पोच मारी किती. आणि बबूदादानी आपले नंदू आप्पाला फोन करेल होता की बा अशी आपल्याला पार्टी करानी आहे. मस्तपैकी नंदू आप्पानी सगळे पोरासाला सांगितलेलं होता आणि आपला बबूदादाना तर नांद कोळान पब्लिक गोळा अशा काहीतरी विषय होता. मस्तपैकी सगळे पंगत बशी जायला होती, फक्त मै बसाना बाकी होता. बबूदादा पण घ्यावं त्यांनी दाखवीने भाऊ आपल्याला डायरेक्ट जारमधली भाजी नाही एक नंबर. आणि चांगलं दाबून आणतो आम्ही, ते वाढू राहिलं पोप्प्या मामाला सांगू हान मी सांगू वर पिणे काही आता कधीच ना मी सांगू मटण खायला नसतं. मस्तपैकी जेवण मस्तपैकी डायरेक्ट वानूर वस्तीवर पोशी जायला तर मस्तपैकी आपले बजरंगबलीवरून कॅमेरा फिरवी गेला खतरनाक अशा तर डायरेक्ट वर तुम्हाला मांडवतं दिसा असेल. आता आपल्याला जोडाने आता शार्पी पण शार्पीतच जोडायला मी सांगू थोडा टाईमपास थोडासा मी सांगू पट्टा मारी येऊ. मस्तपैकी घ्यावं ना बोडा एक नदीकडे फिरायला एक नंबर नवरदेवना घरी रे. ये जगह तो कमाल की है, यकीन नहीं हो रहा कि धरती पर ऐसी भी कोई जगह हो सकती है. ये बहुत ही शानदार है. शुक्र है कि सूरज निकल आया है. अरे सुचला हर छंदना धीरे रे धीरे 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 रे धीरे रे 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 धीरे रा हुवरा हरे रे रंदिरा हुशला. जया दगडापासून मूर्त्या तयार करताना त्याशनीच घरम लग्न होता. एकदम खतरनाक अशानं आपला बो डायरेक्ट बँड रस्त्याला लाई दिला होता. बँड थोडासा लवकर चालू करा नव्हतं त्याने मग मी सांग शार्पी बिरपी जोडी घेऊ कारण की रस्त्याला खेटी असल्यामुळे जास्त गाड्यासाला त्रास होईल. आणि आपल्या गाडीला भाऊ 35 शार्पी होत्या. मस्तपैकी गाडीवर चढणं विणव लाईटिंग बिटिंग सगळं वर करी घेतात ना मानूर हॉस्टेलवरून शूटिंग मारी किती कडक अशी ना डायरेक्ट आपली तुम्ही पाहू शकता. नवरदेवना घर किती लांब नवरदेव बी थोडा दिसा असेल तुम्हाला झूम करेल होता. मस्तपैकी आपल्या शार्पीनी गाडीवरून बी पोच मारी किती न चिल्लर पार्टीचा नाम कोण पब्लिक गोळा पुरा ताटा द्यावा लागणार. बो मी सांगता बँड बंद तो तर अशा ना चिरायन बँड चालू करेल तर काय नाही तुम्हाला जर ब्लॉक आवडून असेल तर लाईक शेअर कमेंट त्यांना बंदी टाका कारण की लाईक शेअर